एप्स्टीन फाईल्स अशी एक फाईल ज्याच्यामध्ये मोठमोठे पॉलिटिशियन्स, मोठमोठे बिझनेसमॅन आणि ना जाणे किती इन्फ्लुएन्शियल पीपलचं नाव आहे. तर स्टोरी अशी आहे, जेफ्री एपिस्टाईन नावाचा एक बिलिनियर माणूस होता. भरपूर पैसा होता. तो इतका पैसेवाला होता की त्याचे मोठमोठे बिझनेसमॅन, पॉलिटिशियन्स आणि मोठमोठ्या लोकांशी कनेक्शन्स होते. इतका पैसा झाला की त्यांनी एक प्रायव्हेट आयलंड खरेदी केला. त्यांनी घेतलेल्या आयलंडवर त्यांनी इल्लीगल गोष्टी चालू केल्या. 17 to 18 इयर्सच्या पोरींना तो तिकडे नेऊन त्यांचं ट्रॅफिकिंग करायचा आणि त्यांचा चुकीचा वापर करायचा. बर, एवढंच इथेच थांबत नाही बरं का तो. हे त्याचे जे कनेक्शन्स होते आणि पॉलिटिकल बिझनेसमॅन त्यांना तो तिकडे गर्ल्स सप्लाय करायचा. त्या आयलंडवर तो त्या सगळ्या गोष्टी करायचा आणि ते पॉलिटिशियन्स आणि ते बिझनेसमॅन त्या गोष्टींचा उपभोग केला त्या आयलंडवर त्याला व्हिजिट करायचे. बर, 2008 मध्ये हा जेफ्री एपिस्टाईनला अरेस्ट झाली होती. पण हा इतका इन्फ्लुएन्शियल होता की त्याचे कनेक्शन वापरून तो बाहेर आला. 2019 मध्ये परत हे प्रकरण लाईमलाईट मध्ये आलं. परत हे अरेस्ट झाली. पण दिस टाइम हा सेलमध्येच असताना यांनी सुसाईड केली. बर, थिअरीज अशा आहेत, ह्यांनी सुसाईड का केली? त्याला कोणीतरी मारलं होतं असं बोलतात. का? कारण का जर तो जिवंत राहिला असता आणि जर त्या फाईल्स ऍक्सेस करण्यात आल्या असता तर खूप साऱ्या मोठ्या लोकांची नावं त्याच्यात आली असती आणि त्यांचे सगळे धंदे उघडकीस आले असते. एपिस्टाईन द सेलरमध्ये गेला आणि ऑफिशियल रेकॉर्ड्स प्रमाणे त्यांनी सुसाईड केली होती. बर, ह्या लोकांमध्ये कोणाकोणाचा समावेश होता आणि या एप्स्टीन फाईल्स मध्ये अजून किती डार्क सिक्रेट्स आहेत हे कोणालाच माहिती नाही. बर, फेडरल गव्हर्नमेंटने सांगितलंय की त्या फाईल्स आता पब्लिक करायच्या म्हणून.